नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे मी आत्ता बाली बेटावर आहे आणि त्यामुळे इथे नेटवर्क मिळेल न मिळेल म्हणून एक दिवस आधीच हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. 14 ते 20 एप्रिल या कालखंडासाठी हे साप्ताहिक राशी भविष्य मी सांगतोय. तर या काळात चंद्र तूळ, वृश्चिक आणि धनु या राशींमधून परिभ्रमण करणार आहे. तेव्हा 12 राशींना त्याचे काय फळं मिळतात ते आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. मेष रास. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. जोडीदाराचं सुख लाभेल. नोकरी धंद्यामध्ये असाल तर पार्टनर बरोबर सुसंवाद राहील. पार्टनर बरोबर एखादी लहानशी पिकनिक होण्याची शक्यता आहे. पार्टनर 4 चांगले सल्ले देईल, ते मान्य करा, त्याच्यात तुमचा फायदा आहे. बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती सांभाळा. वारसा हक्काचे जर काही हे असतील, प्रॉब्लेम्स असतील तर त्या केस सोडवण्याच्या दृष्टीने सामंजस्य करा आणि सोडवून घ्या. आठवड्याच्या शेवटी लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. काही लग्न म्हणा, मुंजी म्हणा किंवा तत्सम. आता वैशाख लागतोच, म्हणजे आता चैत्रातला कृष्ण पक्ष सुरू होतोय. कार्य आहेतच, तर त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला एंगेज राहायला लागेल आठवड्याच्या शेवटी. वृषभ रास. वृषभ राशीने या आठवड्यात सांभाळणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की सोमवार मंगळवार हे शरीर प्रकृतीसाठी आणि शनिवार रविवार, शुक्रवार शनिवार रविवार हे शरीर प्रकृतीसाठी अत्यंत वाईट आहेत. सोमवार मंगळवारी काही वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. पैसे मिळतील पण ते खर्चही लगेच होतील. बुधवार गुरुवार चांगला आहे. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने, गृहसौख्याच्या दृष्टीने, पार्टनरच्या सुखाच्या दृष्टीने हा चांगला आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे, तर हयगय करू नका. मिथुन रास. मिथुन राशीला पहिले 2 दिवस अत्यंत उत्तम आहेत, म्हणजे सोमवार मंगळवार. हार्मनी म्हणजे काय, सुसंगती म्हणजे काय हे तुम्हाला या 2 दिवसात कळेल. मनाजोगती सगळी कामं होतील. मनात जे आणाल ते होईल. संततीकडून आनंद मिळेल. संतती नसेल तर ती होण्याच्या दृष्टीने 2 पावलं पुढे टाकले जातील आणि एकंदरीत आनंद असेल. मात्र बुधवार गुरुवारकडे शरीर प्रकृतीकडे लक्ष द्या. हाताखालच्या नोकर माणसांपासून सावध राहा. हाताखालचा माणूस फ्रॉड करेल आणि तुम्हाला कदाचित त्याची सजा भोगावी लागेल, तर जरा सावध राहा. आठवड्याचा शेवट हा कुटुंबाबरोबर आनंदात घालवा. एखादी लहानशी पिकनिक किंवा ट्रिप किंवा एखादा कौटुंबिक सहल ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्क रास. कर्क राशीची माणसं ही नॉर्मल, हे म्हणजे काय म्हणतात त्याला, ती गृहस्थ असतात आणि त्यामुळे घर आवरणं, घरासंबंधीची कामं करणं, या घर नीटनेटकं टीपटाप ठेवणं, घरातल्या सगळ्या सदस्यांची नीट काळजी घेणं, आस्थेनी प्रेमानी, हे सगळे हे माणसं करत असतात आणि त्यामुळे पहिले 2 दिवस त्याच्यामध्ये गडबडीत निघून जातील. संतती संबंधी काळजी असेल तर ती बुधवार गुरुवारकडे मिटून जाईल. मात्र याचा सगळ्याचा शरीर प्रकृतीवरती, तब्येतीवर परिणाम आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आठवड्याचे शेवट सावध राहा. सिंह रास. पराक्रमाच्या दृष्टीने पहिले 2 दिवस अत्यंत उत्तम आहेत. नोकरीमध्ये असाल तर नवीन जबाबदाऱ्या अंगावरती घेता येतील किंवा तुम्ही स्वतः नवीन जबाबदारी अंगावरती घ्याल. उद्योगधंदा व्यवसायात असेल तर नवीन पाऊल टाकण्याच्या दृष्टीने विचार होईल. आठवड्याच्या मध्यावरती आईला सांभाळा. आई असेल हयात तर शरीर प्रकृती तिचे सांभाळा. जरा काही झालं तर डॉक्टरकडे न्यायला हेळसांड करू नका. घरामध्ये शांतता ठेवा. तुम्ही थोडेसे, आता सांगतोय म्हणून तुम्ही थोडेसे गर्विष्ठ असता. मी म्हणेन तेच खरं, माझंच खरं असं मनात असं ठेवू नका. त्यामुळे घरामध्ये क्लेश होतील. आठवड्याचा शेवट उत्तम आहे.
मनामध्ये जी कामं तुम्ही योजलेली असाल ती वेळेवरती त्यावेळी पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला अतिशय आनंद राहील. आठवड्याचा शेवट हा उल्हासित अशा स्वरूपाचा असेल. कन्या रास, सोमवार मंगळवारी पैसे मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा धावाधाव करा. जर कुठून थोडी जरी शक्यता तुम्हाला वाटली की इथून आपल्याला चान्स आहे तर लगेच तो ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या मध्यावरती बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. एखादं भावंड काही विकाराने आजारी देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे छोटे प्रवास संभवतात. आठवड्याचा शेवट हा घराच्या दृष्टीने उत्तम आहे. घराकडे लक्ष द्याल. नवीन घर घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न कराल आणि तुम्हाला भाड्याने घर बदली करायचं असेल तरी देखील हा शनिवार अतिशय चांगला आहे घर बदली करण्याच्या दृष्टीने. तुळ रास, तुळ राशीच्या माणसांना शरीर प्रकृती उत्तम राहील. सोमवार मंगळवार मन उल्हासित राहील. काम करण्याची ऊर्जा राहील आणि त्यामुळे एकंदरीत आनंद असेल. बुधवार गुरुवारी 2 पैसे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे धावपळ करा. आणि शुक्रवार शनिवार रविवार ते पैसे मिळण्याची जी शक्यता आहे ती कारणी लावा, सत्कारणी लावा आणि 4 पैसे गाठीला बांधून घ्या. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार खर्चाचे आहेत. खिसा बाकेट सांभाळो. कोर्ट कचेऱ्या असतील तर त्याच्यापासून लांब राहा. पुढची तारीख मागून घ्या. रस्ता ओलांडताना सावधगिरीने ओलांडा. वाहन चालवत असाल तर सिग्नल मोडू नका. वाहतुकीचे नियम पाळा, नाहीतर खिशाला चाट बसण्याची शक्यता आहे आणि मग त्यातून मानसिक त्रास होईल. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती उत्तम राहील. काही आजार बिजार असेल तर त्याच्यावरती औषध मिळेल किंवा चांगला डॉक्टर मिळेल. तुम्हाला शरीर प्रकृती चांगली असल्यामुळे उल्हासित मन होईल. आठवड्याच्या शेवटी 2 पैसे मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा त्या दृष्टीने प्रयत्न करा. जर कुठून पैसे येणं असतील तर मागे तगादा लावा, म्हणजे तुमचे पैसे तुमच्यापर्यंत येतील. धनुरास, आठवड्याच्या सुरुवातीला धनुराशीच्या माणसांना अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव येतील. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी स्त्री किंवा नोकरी धंद्यामध्ये असाल तर स्त्री सहाय्यक यांच्याकडून तुम्हाला लाभ होतील. त्यांच्याकडून विशेष सहकार्य मिळेल. एखाद्या स्त्रीकडून काही 2 गोष्टी तुम्हाला शिकायलाही मिळतील. आठवड्याच्या मध्यावरती अनावश्यक खर्च होतील आणि त्यामुळे मनावरती ताण येईल. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील. मानसिक स्थिती उल्हासित राहील. काहीतरी करावं असं वाटेल. नातेवाईकांच्या भेटी होतील आणि त्यामुळे मन उल्हासित राहील. आठवड्याचा शेवट चांगला जाईल. मकर रास, मकर राशीच्या लोकांनी उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. नवीन व्हेंचर नवीन गोष्टी उद्योगधंद्यामध्ये करायच्या असतील तर त्यासाठी सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. स्त्रियांशी संबंधित व्यवसाय किंवा व्यवहार करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तर हा वार फारच उत्तम आहे. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी लाभ होतील चांगले आणि त्या दृष्टीने मन उल्हासित राहील. 4 पैसे हातात खुळखुळतील, त्यामुळे खर्च करण्याची प्रवृत्ती असेल. आठवड्याच्या शेवटी त्यातले निम्मे पैसे हे चैनीत म्हणा किंवा कशात चांगल्या शरीराचे लाड करण्यात म्हणा किंवा मुलाबाळांचे लाड करण्यात म्हणा हे तुम्हाला खर्च करावे लागतील. कुंभरास, भाग्योदयाच्या दृष्टीने भाग्योदयकारक घटना सोमवार मंगळवारी घडण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने लक्षात घ्या. एखादी अशी घटना येते की ज्यात आपल्याला आधी कळत नाही, नंतर कळतं की अरे आपल्या जीवनावरती विशेष प्रभाव या घटनेने टाकलेला आहे आणि आपण त्यावेळेला त्याचा विचारच केला नव्हता. तर त्यामुळे त्या दृष्टीने सावध राहा. नीट विचार करा. लांबच्या प्रवासाचे बेत
आखले जातील. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जायचं, कुठे जायचं, आणखीन कुठे जायचं, हे आता आखलं जाईल. आठवड्याच्या मध्यावरती उद्योगधंदा व्यवसाय उत्तम राहील. उद्योगधंदा व्यवसायात एखाद बारीक अडचण येण्याची शक्यता आहे, पण ती निभावली जाईल. आठवड्याच्या शेवटी 4 पैसे मिळतील, सर्व प्रकारचे लाभ होतील आणि त्यामुळे आठवडा आनंदात जाईल. मीन राशीच्या लोकांनी सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीला सांभाळलं पाहिजे. एखादा जुनाट विकार परत डोकंवर काढण्याची शक्यता आहे, किंवा एखादा विकार जर असेल तर त्याला चांगला डॉक्टर मिळणार नाही आणि त्यामुळे तो विकार बळावण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. आठवड्याच्या मध्यावरती धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा लागेल. धार्मिक कार्यानिमित्ताने प्रवास होतील, तर त्या दृष्टीने लक्षात ठेवा. आठवड्याच्या शेवटी नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय ह्या दृष्टीने चांगलं आहे. प्रवासामध्ये काही त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रवासाची दगदग झाल्यामुळे. आठवड्याच्या शेवटी मात्र नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय याच्यामध्ये चांगलं आहे आठवड्याचा शेवट. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.